पासपोर्ट पब्लिसाइज करावा, कुठल्या वर्षी कुठल्या देशामध्ये त्यांनी देशाच्या कुठल्या दुश्मनांची भेट घेण्याकरता परदेशवारी केली होती याचा तपशील त्यानं उघड करावा, असं माझं राहुल गांधीला चॅलेंज आहे। या संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला भारताची आर्थिक महासत्ता होत आहे, देशाची इकॉनॉमी ही जगातली चौथी सर्वात मोठी इकॉनॉमी तयार झालेली आहे, त्यावेळेला भारत विरोधी शक्तींनी भारताला रोखण्याकरता आणि त्यामध्ये नरेंद्र मोदीजींना रोखण्याकरता एक कट कारस्थान रचलेलं आहे। आणि या देशातली काँग्रेस पार्टी, या देशातला राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या सर्व नेत्यांनी भारत विरोधी शक्तींच्या विरोधामध्ये हात मिळवणी केलेली आहे, त्यांच्याबरोबर भागीदारी केलेली आहे, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केलेली आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण देशाने निवडणुकांमागे निवडणुका 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत। हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय, हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये। आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत। राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन, या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली। या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही। हा विरोधी पक्ष नेता तर नाहीच। उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की गेल्या 12 वर्षाची ही नकारात्मकता जी आहे ती आता बाहेर येते या आंदोलनाच्या माध्यमातून। उद्धव ठाकरेंच्या नकारात्मकतेचं सर्वात मोठं उदाहरण हे आहे की 1947च्या नंतर या देशाच्या राजकारणामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे 90% पेक्षा आमदार त्यांना सोडून जातात, त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात। याच्यातनंच आपल्याला कळतं की उद्धव ठाकरेंची लायकी काय आहे। आणि उद्धव ठाकरेंची लायकी ही शिवसेनेच्या आमदारांनी दाखवून दिलेली आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेला नरेंद्र मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा काही अधिकार नाही। भारत जब आर्थिक महासत्ता होने के रास्ते पर आगे निकल पड़ा है, दुनिया की चौथी सबसे बड़ी इकोनॉमी बन चुका है, दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनने जा रहा है, तो भारत विरोधी ताकतें, शक्तियां ये एक कॉन्स्पिरसी इस देश के खिलाफ और मोदी जी के खिलाफ कर रही है। और राहुल गांधी, कांग्रेस पार्टी, ममता बनर्जी, समाजवादी पार्टी, अखिलेश यादव, ये सब एंटी इंडिया गैंग में शामिल हो चुके हैं और देश के खिलाफ एक कारस्थान कॉन्स्पिरसी ये लोग कर रहे हैं। इनके इस षड्यंत्र का हम निषेध करते हैं और इनका ये षड्यंत्र हिंदुस्तान की जनता कदापि सफल नहीं होने देगी। सर, प्रोटेस्ट कर रहे हैं आज तिलक भवन के बाहर, कांग्रेस ऑफिस के बाहर आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं। दादर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। संपलेलं राजकारण जिवंत करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।